प्रेज द लॉर्ड. कल्पनास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चिकन पुलाव. ह्याच्यासाठी मी 1 किलो चिकन घेतलं आहे, स्वच्छ धुतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 टेबलस्पून दही टाकायचे. मी 4 टेबलस्पून दही घेतलं आहे आणि आता हे मॅरिनेट करायचं आहे अर्धा ते 1 तासासाठी. दही आणि चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे चिकन जे आहे आता मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे अर्धा ते 1 तासासाठी. तुम्ही 1 तास ठेवला तर खूपच उत्तम. आता ह्याच्या पुढे आपली पुढची कृती बघूया. आता पुढची स्टेप आहे, आपल्याला थोडेफार वेलदोडे, लवंग, दालचिनी आणि तेजपान घ्यायचे आहे आणि एवढी क्वांटिटी घ्यायची आहे मसाल्यांची. आणि हा जो मसाला आहे तो एका बाउलमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि हे सर्व मसाले म्हणजे 4 तेजपत्ते, 3 ते 4 दालचिनी, वेलदोडे आणि लवंग 4 ते 5 आणि लवंग जे आहे ते मी 10 ते 15 घेतले. हे पाण्यामध्ये असं भिजत ठेवायचं आहे. व्यवस्थित ह्याला भिजू द्यायचं आहे. आणि शहाजिरे आहे ते पण आपल्याला दुसऱ्या बाउलमध्ये घेऊन, आता एक दुसरा बाउल घेतला आहे त्याच्यामध्ये शहाजिरे आपल्याला भिजत ठेवायचे आहे. आता हे 1 किलोच्या हिशोबाने मी 3 स्पून्स घेतले आहे शहाजिरेचे आणि त्याला पण आपण असं व्यवस्थित मिक्स करून 1 तासासाठी भिजू देऊया. आता आपल्याला 4 मीडियम साईजचे कांदे घ्यायचे आहे आणि त्याला उभे असे बारीक स्लाइसमध्ये कट करायचे आहे. कांदा जो आहे असा उभा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि त्याला असं व्यवस्थित हाताने मोकळा करून एका बाउलमध्ये काढून ठेवायचा आहे. आता आपल्याला ओला मसाला बनवायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला लसूण आणि अद्रक घ्यायचं आहे. दोन्ही मिळून पावशर ही क्वांटिटी व्हायला पाहिजे, म्हणजे पावशर अद्रक लसूणची पेस्ट व्हायला पाहिजे. आता आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि हे जी दालचिनी आणि वेलची आहे हे मिक्स करायचं आहे. ही अशी आपली अद्रक लसूणची पेस्ट व्हायला पाहिजे, थोडीशी ब्राउनिश. आता ह्याची पुढची प्रोसेस ही आहे की एक मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि जे आपलं मॅरिनेटेड चिकन जे आहे ते ह्याच्यात टाकून ह्याला शिजवायचं आहे. हे मी ह्याच्यात टाकलं आहे आणि त्याचबरोबर आपण जो उभा कापलेला जो कांदा होता तोही ह्याच्याबरोबर व्यवस्थित शिजू द्यायचा आहे. आता हे दोन्ही जे आहे कांदा आणि चिकन व्यवस्थित मिक्स करायचं आहे. कांदा आणि चिकन हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता ह्याला पूर्ण पाणी निघुस्तर शिजू द्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्येच आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ मी हाफ टेबलस्पून घेतला आहे. ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. शिजताना हे असं पाणी सुटेल चिकनला आणि हे पूर्ण शिजू द्यायचं आहे आणि पूर्ण पाणी जाऊस्तर ह्याला शिजू द्यायचं आहे. मीठ मी हाफ टेबलस्पून घेतला आहे. ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. शिजताना हे असं पाणी सुटेल चिकनला आणि हे पूर्ण शिजू द्यायचं आहे आणि पूर्ण पाणी जाऊस्तर ह्याला शिजू द्यायचं आहे. चिकनमधलं पूर्ण पाणी आटूस्तर ह्याला शिजू द्यायचं आहे. चिकन शिजत असताना असं मध्ये मध्ये ह्याला मिक्स करायचं आहे, व्यवस्थित हलवायचं आहे. आता जोपर्यंत आपलं चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण 4 मोठे कांदे घेऊया आणि
हे कांदे पण आपल्याला उभे आणि बारीक कापायचे आहे फोडणी देण्यासाठी. 4 कांदे चिरून झाले आहे. माझ्याकडे कांदे मोठे होते म्हणून मी 4च घेतले. तुमच्याकडे लहान कांदे असतील तर तुम्ही 6 ते 8 कांदे घेऊ शकतात. तुम्ही बघू शकतात की आता चिकन आपलं 80% शिजलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता पाणीसुद्धा नाही राहिलं आहे. चिकन शिजल्यानंतर मी एक दुसरं पातेलं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेले आहे. आता फोडणीसाठी मी एक मोठं पातेलं घेतलं आहे आणि व्यवस्थित गरम केलं आहे त्याला आणि त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकणार आहोत. तीन मोठे चमचे मी तेल घेतलं आहे. जास्त ऑइली पण नाही बनला पाहिजे आपला पुलाव, म्हणून मी 3 मोठे चमचे तेल घेतलं आहे. तेलाला व्यवस्थित तापू देऊया. तेल तापल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जो उभा चिरलेला कांदा आहे तो टाकूया. कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होऊस्तर भाजायचा आहे. कांद्याला असं मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे म्हणजे कांदा जळत नाही. आणि आता आपला कांदा गोल्डन ब्राऊन होतच आला आहे. कांदा आपला गोल्डन ब्राऊन झाला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपण जी अद्रक लसूणची पेस्ट बनवली होती ती टाकायची आहे. 1 किलोसाठी पावशेर अद्रक लसूणची पेस्ट लागेल आपल्याला. कांद्यामध्ये ही अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित फ्राय होऊ द्यायची आहे. असं व्यवस्थित हलवायचं आहे म्हणजे खाली चिटकणार नाही. आणि जोपर्यंत अद्रक लसूण असं व्यवस्थित फ्राय होत नाही त्याला कच्चं नाही राहू द्यायचं, व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनटं व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आहे. आता ह्याच्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला ह्याच्यामध्ये जे भिजवलेले मसाले आहे, अख्खे मसाले हे टाकायचे आहे. ह्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि मग टाकायचं आहे. असं टाकल्यानंतर ह्याला अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये मिक्स करायचं आहे. आता तुम्ही गॅसची फ्लेम हाय पण करू शकता. दोन ते 3 मिनटं ह्या मसाल्यांनाही ह्याच्यामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे. आता ह्या मसाल्यामध्ये आपल्याला शहाजिरे पण टाकायचे आहे. हे शहाजिरे मी गाळून घेतलेले आहे. आणि हेही शहाजिरे असे व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि फ्राय करून घ्यायचे. 2 मिनटं शहाजिरे फ्राय झाल्यानंतर इमिजिएटली आपल्याला जे आपण चिकन शिजवलं होतं ते टाकायचं आहे. आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे तुम्ही स्लो गॅसवर पण करू शकतात. आता या पूर्ण मसाल्यामध्ये चिकन व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं. व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आता इमिजिएटली आपल्याला 1 किलो
राईस घ्यायचा आहे. मी कोळम राईस घेतला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बासमती राईस पण घेऊ शकतात. हा एक किलो जो राईस आहे तो मी ह्या चिकनमध्ये इमिजिएटली मिक्स करणार आहे. राईस टाकल्यावर हा चिकनमध्ये आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. राईस मिक्स केल्यावर ह्याच्यामध्ये आपल्याला 8 ग्लास पाणी टाकायचं आहे. हा माझा ग्लास आहे मापाचा. ह्याच्यामध्ये मी 8 ग्लास पाणी टाकत आहे. गरम पाणी आहे. पाणी टाकल्यावर आपल्याला हे व्यवस्थित आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि लास्ट इन्ग्रेडियंट जो मेन इन्ग्रेडियंट आहे मीठ, ते टाकायचं आहे. पहिले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे सगळं राईस आणि चिकन. राईस आणि चिकन मिक्स झाल्यावर आता आपल्याला लास्ट इन्ग्रेडियंट ह्याच्यात टाकायचं आहे, दॅट इज सॉल्ट. मीठ टाकायचं आहे. मी 2 मोठे टेबलस्पून ह्याच्यात मीठ टाकलं आहे. मीठ तुम्ही तुमच्या अनुसार घेऊ शकता. आणि आता ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. टाकल्यानंतर व्यवस्थित हलवायचं आहे. आणि एक उकळी आल्यानंतर ह्याला आपण झाकणाने बंद करून शिजू देऊ शकतो. एक उकळी आली आहे. आता ह्यानंतर पुन्हा एकदा आपण त्याला व्यवस्थित खालून मिक्स करूया आणि झाकण लावून बंद करून शिजू देऊया. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे, म्हणजे खाली भात चिटकणार नाही. मिक्स करून झालं आहे. आता ह्याला झाकण लावून बंद करूया आणि 20 ते 25 मिनटं भात शिजू देऊया. 20 मिनटं झाले आहे. आता आपण भांड्याचं लीड काढू शकतो आणि चेक करू शकतो की राईस झाला आहे का नाही. राईस पूर्णपणे झाला आहे, म्हणजे आपला चिकन पुलाव रेडी आहे. आता आपण हा गरम गरम सर्व करू शकतो. आपला चिकन पुलाव रेडी आहे. आपण हा गरम गरम सर्व करू शकतो पापड आणि कोशिंबीर बरोबर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.